नमस्कार, माझे नाव अलिशा नार्वेकर आणि हांव सेतू सेंटरान ॲज अ चायल्ड डेव्हलपमेंट ट्रेनर म्हणून काम करता. ह्या व्हिडिओन हांव तुमकां स्पेसिफिक लर्निंग डिसऑर्डर किंवा डिसेबिलिटी बद्दल इन्फॉर्मेशन दितलें. सुरवात करच्या पयलीं आमी ही एक केस वाचूया. तर आर्यन हो एक 4 वर्सांचो भुरगो. ताका आपल्या फ्रेंड्सां वांगडा खेळपाक आनी मस्ती करपाक खूब आवडटा. ताका स्कुलान सुद्दां वयपाक आवडटा आनी ताका ड्रॉइंग्स करपाक आवडटा. बट तो म्हणटा की आय हॅव डिफिकल्टी रिमेंबरींग द कलर्स अँड शेप्स. आपल्याक डिफिकल्टी आसा कलर्स याद दवरपाक, शेप्स याद दवरपाक आनी हांव कन्फ्यूज जाता जेन्ना टिचर म्हाका खूब इन्स्ट्रक्शन दिता. टिचरीक दिसता की हांव खूब डिस्ट्रॅक्टेड आसा, रोखडो डिस्ट्रॅक्ट जाता. बट एक्चुली हांव बोर्ड जाल्लो आसता, म्हाका वाज येयल्लो आसता बिकॉज टिचर कितें शिकयता तें म्हाका समजत ना. म्हाजे हात दुखता जेन्ना हांव रायट करता आनी टिचर म्हाका सदांच तापयता कित्याक म्हाजें हँडरायटींग अनटायडी आनी स्लो आसा म्हणून. आय कॅन अंडरस्टँड बेटर वेन आय डू एन एक्टिविटी. जेन्ना हांव कितें एक्टिविटी करता तेन्ना आपल्याक चड बरे भाशेन अंडरस्टँड जाता आनी आय रिमेंबर ओन्ली आफ्टर अंडरस्टँडींग द लेसन. जेन्ना लेसनाचो म्हाका मिनींग कळटा तेन्नाच म्हाका तो अंडरस्टँड जाता. अँड आय वॉन्ट टू बिकम एन आर्टिस्ट वेन आय ग्रो अप. तर आर्यना भशेन तुमी अशी भुरगीं केन्ना ना केन्ना तरी तुमच्या क्लासीन किंवा नेबरहुडान पळयलां आसतलें किंवा आयकलां आसतलें. तर आर्यनाक ह्यो सगळ्यो डिफिकल्टीज कित्याक जाता, कश्यो जाता आनी आमी कितें करूं शकता आर्यना खातीर तें आमी ह्या व्हिडिओन पळोवया. वॉट इज SLD? तर SLD म्हणजे इज अ न्यूरो डेव्हलपमेंट कंडिशन जितून भुरग्याक रिडींग, रायटींग आनी मॅथ्सान डिफिकल्टी जाता. सो ह्यो 3 एरियाजान मेनली तांकां डिफिकल्टीज आसता. बट आयज ह्या व्हिडिओन आमी कॉमन वॉर्निंग सायन्स ऑफ SLD पळोवया जे आमकां बिलो 6 इयर्सान सुद्दां आमकां दिसूंक शकता. बिफोर ते रीड करपाचें, रायट करपाचें, मॅथ्स करच्या पयलीं सुद्दां जे वॉर्निंग सायन्स आमकां दिसूंक शकता ते आमी आयच्या ह्या व्हिडिओन पळोवया. फर्स्ट वॉर्निंग सायन जे आमकां दिसूंक शकता ते म्हणजे स्पिकींग. सो लँग्वेज खुबश्या फावटी ज्या भुरग्यांक SLD आसता तेंची लँग्वेज डिले जाल्ली आसता. सो बाय 1 इयर्स तेंच्यांनी 1 वर्ड्स उलोवपाक जाय, 2 इयर्स जॉयन करून उलोवपाक जाय, ऑर 3 इयर्स म्हणसर सगळे सेंटेन्सांनी उलोवपाक जाय. हे सगळे तेंची लँग्वेज डिले जाल्ली आसता. सो ती मे बी स्टार्टिंगूच उलोवपाक 1 वर्ड्स बाय 2 इयर्स स्टार्ट करता आसतली. सेकंडली मिसप्रोनावन्सिंग ऑफ वर्ड्स ऑर मिसप्रोनावन्सिंग ऑफ वर्ड्स. सो तेंची जी उतरां आसता ती एक लुडब्या भाशेन जावं शकता किंवा रेडाचेर लॅड करूं शकता. आर्टिकुलेशन डिफिकल्टी जावं शकता. सेकंड इज लिसनींग. मेनी टायम्स ज्या भुरग्यांक SLD आसता तांकां डिफिकल्टी जाता इन्स्ट्रक्शन फॉलो करपाक. तशेंच जे गेम्सीन रायमींग वर्ड्स किंवा प्लेयींग सावंड्स अश्यो गेम्स आसता त्यो तांकां फॉलो करपाक, अंडरस्टँड करपाक डिफिकल्ट जाता. थर्ड इज वर्ड फायंडींग. खुबश्या फावटी ज्या भुरग्यांक SLD आसता तांकां खबर आसता की ह्या कलराक ऑरेंज म्हणटा, ह्या कलराक रेड म्हणटा. तांकां कॉमन ऑब्जेक्ट्सांची नांवां खबर आसता. बट जेन्ना आमी किंवा कोणी तांकां अचानक विचारता की हो कसलो कलर, तेन्ना ती सगळीं कन्फ्यूज जाता आनी तांकां डिफिकल्ट जाता त्या कलराक आयडेंटिफाय करपाक किंवा त्या ऑब्जेक्टाचें नांव सांगपाक. किंवा अचानक समजा तांकां कितें मागपाक जाय जाल्यार तांकां डिफिकल्टी जातली तें वर्ड घेवपाक. सो समजा तांकां सीजर जाय जाल्यार तो सीजर वर्ड मे बी तांकां अचानक येवचो ना. सो ती म्हणटली की म्हाका तें कापपाक यूज करता आमी कातरपाक यूज करता तें दी म्हाका. सो अशें करून ती मागोवं शकता. नेक्स्ट इज ऑर्डर. खुबश्या फावटी ज्या भुरग्यांक SLD आसता तांकां ऑर्डर किंवा सिक्वेन्स फॉलो करपाक डिफिकल्टी जाता. सो खंयची स्टोरी सांगपाक जाय किंवा कितें इन्सिडंट्स जालो तें सांगपाक जाय, आपूण बर्थडे पार्टीक गेल्लो तो इन्सिडंट्स शेअर करपाक जाय जाल्यार सांगता आसतना तें
कन्फ्यूज जावन आर्ते पोरते करून सांगतले. पयलीं आमी गेली, खेळ्ळी, जेयली, मागीर बर्थडे केक कट केलो, मागीर आमी परत खेळ्ळी, मागीर सॉंग म्हटलें, अशें करून कन्फ्यूज करून सांगूं शकता. तशेंच तांकां डेज ऑफ द वीक, मंथ्स ऑफ द इयर्स हे सुद्दां याद दवरपाक सिक्वेन्सान डिफिकल्टी जाता. नेक्स्ट इज मेमरी. खुबश्या फावटी ज्या भुरग्यांक SLD आसता दे फायंड्स इट डिफिकल्ट टू रिमेंबर मल्टी स्टेप इन्स्ट्रक्शन. समजा एकाच फावटी 2-3 इन्स्ट्रक्शन वांगडाच दिले जाल्यार ते घुसपाट्टले. एक वेळ ते एक इन्स्ट्रक्शन तितूंतले विसरतले ऑर एकूच कंप्लीट करतले ऑर पयलीं जे करपाक जाय ते मागीर करतले. सो अशें करून तांकां कन्फ्युजन जाता विथ रिगार्ड टू इन्स्ट्रक्शन्स. यूज ऑफ हँड्स इज नेक्स्ट वॉर्निंग सायन, जितून आमी पळोवं शकता की भुरग्याचे फायन मोटर स्किल्स तितके डेवलप जाल्ले आसचे ना. तांकां सीजर कशें यूज करपाचे किंवा शूज टाय करपाचे, बटनिंग करपाचे, रायटींग वर्क ह्या सगळ्या गोश्टींनी तांकां डिफिकल्टी जाता. नेक्स्ट वॉर्निंग सायन, हँड्स, फीट एंड आयज वर्किंग टुगेदर. हे सगळे कॉर्डिनेट करपा खातीर तांकां डिफिकल्ट जाता. सो खुबश्या फावटी ही भुरगीं मातशी क्लमजी आसता किंवा मॅसी इटर आसता. क्लमजी म्हणजे कितें हातीन दिलें जाल्यार तें तेंच्या हातींच्यान पडटलें, बेश्टीत आपटटलीं. आनी मॅसी इटर म्हणजे वेवस्थीत न खावपाचें, सगळ्याक साणयतलीं, तोंडाक सगळें लायतलें. तशेंच बिकॉज तेंचें कॉर्डिनेशन तितकें बरें आसना, तांकां स्किपींग मागीर कितें मोटर स्किल्स आसता तितून तांकां डिफिकल्टी जाता. फॉर एग्जाम्पल सपोज तुमी तेजे कडेन बॉल उडयलो जाल्यार तो बॉल जज करपाक, कॅच करपाक हे तांकां डिफिकल्टी जातले. तशेंच सेन्सरी प्रॉब्लम्स. खुबश्या फावटी ज्या भुरग्यांक SLD आसता तांच्या भितर आमी सेन्सरी इश्यूज सुद्दां पळयता. सो जे आमचे सेन्सीस आसता, सावंड, टच, टॅक्टायल, मागीर टेस्ट, स्मेल हे सगळ्या भितून तांकां डिफिकल्टी जाता. एक वेळ ते ओवर रिएक्ट करता, म्हणजे तांकां मातसो सुद्दां आवाज येयलो जाल्यार ते खूब आवाज येयल्ल्या भाशेन कशें दिसता, किंवा अंडर रिएक्ट करता. कितको व्हडलो आवाज येयलो सुद्दां जाल्यार तांकां कांयच आवाज ना कसो दिसता. सो इम्बॅलन्स आसता सेन्सीस तांचे. आतां आमी पळोवया की वॉट कॅन टिचर्स डू. टिचरी कितें करूं शकता ह्या भुरग्यांक हेल्प करपा खातीर. समजा तुमी अशें केन्नाय इश्यूज पळयले, वॉर्निंग सायन्स पळयले भुरग्या भितून, जाल्यार सगळ्याकून पयलीं रेफर करपाक जाय भुरग्याक, पेरंट्सांक सांगपाक जाय की अशें अशें आपणें नोटीस केलें की तुकाय अशेंच दिसता, अशें जावं शकता, जाल्यार तूं एकदां पिडियाट्रिशना कडेन व्हरून ताका दाखय. सो दॅट जितक्या बेगीन आमकां तेजे डिफिकल्टीज, इश्यूज कळटा तितक्या बेगीन आमी ताका मदत करूं शकता. सेकंडली, इन अ क्लासरूम सेटअप आमी अंडरस्टँड करपाक जाय की दॅट ईच चायल्ड इज डिफरंट एंड हॅज स्ट्रेंथ. प्रत्येक भुरग्याची स्ट्रेंथ आनी डिफिकल्टीज वेगवेगळ्यो आसता. गिव देम 1-to-1 अटेन्शन इफ पॉसिबल. जाता तितको तांकां 1-to-1 अटेन्शन दिवपाचो प्रयत्न करा. बिकॉज जेन्ना 1-to-1 अटेन्शन दिता तेन्ना तांकां लेस डिस्ट्रॅक्शन जाता आनी बेटर अंडरस्टँडींग जाता. नेक्स्ट इज इन्फॉर्म पेरंट्स अबाउट देअर चायल्ड स्ट्रेंथ एंड एरियाज दॅट नीड इम्प्रूवमेंट. सदांच पेरंट्सा कडेन कम्युनिकेट करपाक जाय की त्या भुरग्याचें कितें स्ट्रेंथ आसा, कितें खंयच्या एरियेजान ताका इम्प्रूवमेंट जाय, आनी पेरंट्स कितें करूं शकता सो दॅट आमी ताका हेल्प करूं शकता भुरग्याक. यूज मल्टी सेन्सरी टिचींग. मल्टी सेन्सरी टिचींग म्हणजे जे आमचे सेन्सीस आसता, स्मेल घेवप, टच आयकपाचें, टेस्ट करपाचें, पळोवपाचें, हे सगळे सेन्सिसांच्यान आमी शिकता. सो हे सेन्सीस घेवन तांकां प्रत्येक टॉपीक किंवा खंयची स्कील शिकोवं शकता. सो फॉर एग्जाम्पल तुमी समजा आल्फाबेट A शिकोवंक सोदता भुरग्याक जाल्यार तुमी पळोवपाक तांकां दाखोवं शकता डिफरंट वस्तू हाडून. A फॉर एप्पल, A फॉर एरोप्लेन, किंवा ड्रॉइंग्स दाखोवं शकता A वयच्यान स्टार्ट जाता. मागीर तुमी सॉंग्सांनी ताका शिकोवं शकता. सॉंग्स तुमी तयार करूं शकता आल्फाबेट A वयच्यान. तशेंच तुमी टच, तुमी सेंड ट्रेसिंग करूं शकता तांकां आल्फाबेटाचे शेप्स कशे ते अंडरस्टँड करपा खातीर. आनी इवन तुमी टेस्ट सुद्दां यूज करूं शकता ह्या
सपोज तुमकां तेका अल्फाबेट ए शिकोवंक सोदता, तुमी एक वेळ तांकां एप्पल हाडून दिवं शकता क्लासरुमान, सो दॅट तांकां याद उरतलें की ए फॉर एप्पल, आमी एप्पल खाल्लो, एंड सो ऑन. हे एक एग्जाम्पल मल्टी सेन्सरी टिचिंगाचें, जितून एका टिचरीन स्टेप्सांचे नंबर्स स्टिक केल्ले. सो एवरी टायम जेन्ना भुरगीं येतालीं वयतालीं तेन्ना ती नंबर्स पळयतालीं, रीड करतालीं, वयर सकयल येता आसतना वाचतालीं, आनी मागीर तांकां ते ऑटोमॅटिकली बाय हार्ट जाले. नेक्स्ट इज सेलिब्रेट द स्मॉलेस्ट चेंज ऑर इम्प्रूवमेंट. कितें भुरग्यांनी इम्प्रूवमेंट केली किंवा चेंज केले जाल्यार ते ऑलवेज सेलिब्रेट करा, ऑलवेज ताका शाब्बासकी दिया की इवन स्मॉलेस्ट चेंज. फॉर एग्जाम्पल ताका कलर्स डिफिकल्टी जाताले आनी एक दीस ताणें एक कलर परफेक्टली सांगलो जाल्यार ताका प्रेज करा, व्हेरी गुड म्हणा की तुवें बऱ्या भाशेन आयज रेकॉग्नायज केलो, आपल्याक खूब खूश जालें. कॅच देम बींग गुड अँड गिव डिस्क्रिप्टीव प्रेज. जेन्ना ते कितें बरें काम करता तेन्ना तांकां नोटीस करा आनी तांकां प्रेज करा डिस्क्रिप्टिवली. सो डिस्क्रिप्टीव प्रेज म्हणजे कितें की आमी जेन्ना भुरग्याक प्रेज करता तेन्ना जस्ट व्हेरी गुड, गुड जॉब म्हणून कांय फायदो आसना. तांकां खबर आसपाक जाय की आमी कित्याक प्रेज करता. सो ऑलवेज प्रेज द एफर्ट. तेंच्यांनी जे कितें एफर्ट्स घातला, जे तुमकां कितें दिसता ते तांकां प्रेज करा. सो ऑलवेज यूज 3 थिंग्स: आय सी, आय फील आनी लेबल द बिहेवियर. सो समजा एक भुरगो ड्रॉइंग करता बऱ्या भाशेन बसून जाल्यार तुमी कितें म्हणटली, ओ आय सी, आपूण पळयता तूं बऱ्या भाशेन बसला आनी तूं बऱ्या भाशेन ड्रॉइंग करता, बऱ्या भाशेन तुवें कलर्स घातला, यूज केला, आपल्याक खूब बरें दिसलें, आय फील सो हॅपी. ओके, अँड दीस इज कॉल्ड एज गुड लिसनिंग, गुड क्रिएटिविटी. अँड लेबल द बिहेवियर. मेक ऑल चिल्ड्रन अ पार्ट ऑफ युअर क्लास. प्रॅक्टीस इन्क्लुजन. जाता तितक्यो ॲक्टिविटीज, स्किल्स अशा प्रकारे तुम्ही मॅनेज करू शकता, अशा प्रकारे तुम्ही प्लॅन करू शकता जितून सगळीच भुरगीं पार्टिसिपेट करू शकता. लास्टली, प्रॅक्टीस स्ट्रॅटेजीज लायक ग्रुपींग अँड बडी सिस्टम. बडी सिस्टम म्हणजे ज्या भुरग्याक डिफिकल्टी जाता त्या भुरग्याक एक पार्टनर दिवप जो चड मॅच्युअर आसा किंवा त्या स्किल्सान तो बऱ्या भाशेन डेवलप जाला, सो दॅट जेन्ना केन्ना ह्या भुरग्याक डिफिकल्टी जाता तेन्ना तो भुरगो ताका हेल्प करू शकता, गायड करू शकता, सपोर्ट करू शकता. तशेंच ग्रुपींगेन समजा 10च्या वयर भुरगीं आहा क्लासीन जाल्यार इट इज ऑलवेज बेटर 4 ते 5 भुरग्यांचो एक ग्रूप करू शकता आनी त्या ग्रुपान डिफरंट स्किल्साची तुमी भुरगीं ॲड करू शकता. आनी तशेंच त्या ग्रुपान लिडर सुद्दां एक तुमी चूज करू शकता. सो जेन्ना तो लिडर दुसऱ्या भुरग्यांक गायड करता तेन्ना ताका लिडरशीप स्कील तो अंडरस्टँड जाता. तशेंच बाकीचीं भुरगीं जी ग्रुपान आहा ती एकामेका कडच्यान शिकता, ती डिफरन्सीस एक्सेप्ट करता आनी चड बऱ्या भाशेन अंडरस्टँड करता एकामेकाक. बऱ्या भाशेन तुमकां हो टॉपीक आनीक अंडरस्टँड करपाक जाय जाल्यार यू कॅन ऑलवेज वॉच तारे जमीन पर मुवी. इट्स रियली गुड. तितून बऱ्या भाशेन एक्सप्लेन केला की ज्या भुरग्याक SID आसता तितून ताका कशी डिफिकल्टीज जाता, खंयच्या एरियेजान डिफिकल्टी जाता आनी ताका आमी कशी मदत करूं शकता. आय होप ह्या व्हिडिओंच्यान तुमकां स्पेसिफीक लर्निंग डिसेबिलिटी बद्दल माहिती गावली आनी ही माहिती तुमकां उपयोगी पडटली. तुमकां कितें क्वेश्चन आसा, कितें कमेंट्स आसा जाल्यार तुमी कमेंट करूं शकता ह्या व्हिडिओचेर. थँक्यू सो मच.